मित्रांनो, घरकुल योजनेचे पैसे जर पहिला हप्ता जमा झाला आणि दुसरा हप्ता जर तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाला नसेल, तर अशा केसमध्ये तुम्ही घरकुल डिपार्टमेंटला जाऊन चौकशी करता. पण घरकुल डिपार्टमेंटमधून सुद्धा तुमच्या बँकेत पैसे पाठवण्यात आलेले आहेत असं सांगण्यात येतं. तेव्हा तुम्ही कन्फ्युजनमध्ये पडता मित्रांनो. पण तिथे बँकेचा प्रॉब्लेम असतो. तर ते बँकेचा प्रॉब्लेम काय असतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर तुमचा पहिला हप्ता आला असेल, दुसरा हप्ता आला असेल आणि तिसऱ्या हप्त्याला जर असा प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने ते चेक करू शकता, की बँकेमार्फत काय प्रॉब्लेम आलेला आहे. तर ते पाहण्यासाठी सिंपली आपल्याला या पेजवरती आल्याच्यानंतर थोडंसं मी झूम करतो मित्रांनो. झूम केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय, इथे 2 नंबरला आवाज स्वॉप नावाने ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे रिपोर्टचं ऑप्शन तुम्ही पाहू शकता. रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत झूम करतोय, अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता आपल्याला ते बँकेचा प्रॉब्लेम पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय 7 नंबरचं ऑप्शन आहे. थोडंसं मी हायलाइट करून दाखवतो मित्रांनो. पाहू शकता 7 नंबरचं ऑप्शन पेमेंट रिजेक्टेड बाय बँक. आता ते बँकेनं का बरं रिजेक्ट केलेलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर थोडंसं आपण झूम करूया समजण्यासाठी. तुम्हाला झूम केल्याच्यानंतर इथे काय करायचं आहे, तुमचा जर पहिला हप्ता आलेला असेल आणि दुसरा हप्ता आलेला नसेल, तर सिंपली यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे सेकंड इन्स्टॉलमेंट सिलेक्ट करायचं आहे. जर तिसरा हप्ता आला नसेल, तर तुम्ही तिसराच करू शकता. तिन्ही हप्ते आलेले आहेत आणि चौथा हप्ता आला नसेल, तर तुम्ही चौथ्यावरती क्लिक करू शकता. मी सेकंडवरती क्लिक करतोय. त्यानंतर इथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हेच राहू देतो मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे खाली येऊन आपल्याला इथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्याच्यानंतर परत आपल्याला झूम करून इथे ऑल स्टेटमध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर परत झूम करतो मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय. इथे आता आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे मी तालुका सिलेक्ट करून घेतोय. इथे पाहू शकताय तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर परत झूम करतोय. आता झूम केल्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे मित्रांनो, या कॅप्चाचं उत्तर आपल्याला या खालच्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. 67 - 30 37 हे उत्तर इथे मी टाकून घेतोय. तुम्ही पाहू शकता 37 उत्तर हे टाकलेलं आहे. आता सिंपली आपल्याला इथे साईडला तुम्ही पाहू शकता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर इथे त्यांची लिस्ट दाखवली जाईल. ज्यांचं बँकेमार्फत पेमेंट रिजेक्ट करण्यात आलेलं आहे, त्या सर्वांची नावे, तुमच्या तालुक्यातील सर्वांची नावे इथे येणार आहेत. आता या नावामध्ये तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही वर जाऊन तुम्ही ते नाव सर्च करू शकता. आता एखादं नाव मी तुम्ही ते 29 नंबरचं एखादं अकाउंट घेतो मित्रांनो. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता रिजेक्शन रिजनमध्ये काय देण्यात आलेलं आहे. अकाउंट रीच मॅक्सिमम क्रेडिट लिमिट सेट ऑन अकाउंट बाय बँक. म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट लिमिट ही सेट करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या बँकमध्ये अमाउंट ही जमा झालेली नाही आहे. आता ते क्रेडिट कम सेट करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये जास्त पैसे हे जमा होत नाही आहेत, असा याचा अर्थ होतो मित्रांनो. त्यामुळे यांना आता काय करावं लागणार आहे, बँकेमध्ये जाऊन ती क्रेडिट सेट जी लिमिट सेट करण्यात आलेली आहे, ती त्यांना काढून घ्यावी लागणार आहे आणि तिथे अनलिमिटेड तिथे करून घ्यावं लागणार आहे. तर त्याच्या खाली सुद्धा पाहू शकता कोणाकोणाचे आधार नंबर डिसीडेड फ्रॉम NPCI मॅपर बाय बँक कस्टमर असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच त्यांच्या आधारशी जे बँक खातं सीडेड होतं ते चेंज झालेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. डिसीडेड झालेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहेत. तर असे भरपूर रिझन आहेत. तुम्ही पाहू शकता अकाउंट क्लोज्ड, त्यामुळे यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाहीत. इथे नावं आहेत मित्रांनो, नावाच्या साईडला जिकडं अशा प्रकारे तुम्ही हे रिझन पाहून घेऊ शकताय. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरकुलचा जर सेकंड किंवा तिसरा हप्ता जमा होत नसेल, तर तुम्ही अशा प्रकारे ते का जमा होत नाही आहे, बँकेकडून काही रिझन आलेलं आहे, ते रिझन काय आहे हे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता आणि त्या रिझनचं सोल्युशन तुम्ही स्वतःच काढू शकता. त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये हे हप्ते जमा केले जाणार आहेत. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.